थेट आपण जाणार आहोत विधानसभेत, कारण आता विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय। थेट जाऊया विधानसभेत। प्रभू साहेब, आपल्याला विनंती आहे जरा लवकर कन्क्लूड करा। पहिला वक्ता आहे हो, पण सगळ्या खाली खूप आहेत सगळ्या संख्या। चला करा चालू। अध्यक्ष महोदय, मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील राज्यातील चित्रपट व करमणूक क्षेत्रातील कंत्राटी फिल्म कामगारांचा, ज्युनियर कलाकारांचा ते घेतात यांच्याकडून सातत्याने होणारा अन्याय मी सांगतो, ते नंतर लिहून घ्या। मुंबईतील गोरेगाव पूर्व दादासाहेब फाळके चित्रनगरी राज्यातील चित्रपट व करमणूक क्षेत्रातील कंत्राटी फिल्म कामगार, ज्युनियर कलाकार, मालक, निर्माते यांच्याकडून सातत्याने अन्याय होत असल्याबाबतचं अनेक गोष्टी या ठिकाणी निदर्शनास आल्यात। कामगार मंत्री महोदय, कामगारांना चित्रीकरणाआधीच मुंबईसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी कामासाठी जावं लागतं। कामगारांच्या कामाची 8 ते 12 वेळ निश्चित करणे, निकृष्ट दर्जाचे भोजन न देता सकस आहाराचे भोजन देणे, दुपारी भोजनाची वेळ 1 वाजता असणे, वेळ निश्चित करण्यात यावी। कामाचं वेतन कंत्राटदाराऐवजी थेट चित्रपट निर्मात्यांकडून देण्यात यावे व कामगार चांगले राहावे याकरता निर्मात्याने स्टुडिओ अथवा चित्रीकरणासाठी ठिकाणं स्वच्छ ठेवण्यासाठी सतर्क ठेवण्यात यावे व ज्युनियर महिला कलाकारांना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र सुविधाची व्यवस्था असावी, या त्यांच्या मागण्या आहेत। चित्रपट सिरियल चित्रीकरण रात्री अपरात्री सुरू असताना घरी जाण्यासाठी गैरसोय होते, यासाठी चित्रीकरणासाठी रात्री 10 वाजेपर्यंतची वेळ ठेवावी। दरम्यान